नमस्कार विद्यार्थी मित्रहो. आपण मागच्या लेक्चरमध्ये थोडक्यात चॅनलचं जे इंट्रोडक्शन आहे ते इंट्रोडक्टरी पार्ट बघितला. आता आपण आपला ॲप्लाइड सायन्स जो सब्जेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये फिजिक्स याचा जो पार्ट आहे, तर ॲक्च्युली ॲप्लाइड सायन्समध्ये टोटल 6 चॅप्टर्स त्या ठिकाणी आहेत आणि त्यामधले पहिले 3 चॅप्टर्स जे आहेत, पहिले 3 युनिट, ते युनिट हे फिजिक्सचे आहेत आणि हे युनिट आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. सो त्याचा जो सिलॅबस आहे किंवा जे युनिटचे नाव आहेत ते या ठिकाणी मी स्क्रीनवरती दाखवलेत. पहिलं युनिट आहे युनिट नंबर 1, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. ज्यांच्याकडे सिलॅबस असेल त्यांच्यासाठी काही चांगलंच आहे, तरी पण एकदा जस्ट त्या टॉपिकचं नाव माहिती असू दे याच्यासाठी मी सांगतो आहे. त्याच्यानंतर सेकंड युनिट आहे टाईप्स ऑफ मोशन अँड थर्ड युनिट 1 इज फोटो इलेक्ट्रिसिटी, एक्सरेज अँड लेझर्स. सो हे जे 3 युनिट्स आहेत ते फिजिक्स संदर्भात आहेत. सो आपण आता पहिला युनिट जो आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग, हा युनिट आपण इथून पुढे या ठिकाणी बघायचा आहे. याच्यामध्ये असणारे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट बघा. पहिला पॉईंट आहे डिफॉर्मिंग फोर्स अँड रिस्टोरिंग फोर्स, देन इलास्टिसिटी, प्लास्टिसिटी अँड रिजिडिटी. सो आत्ताचा जो व्हिडिओ आहे आपला, या व्हिडिओमध्ये आपण डिफॉर्मिंग फोर्स आणि रिस्टोरिंग फोर्स हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहे आणि इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये पुढचे जे पॉईंट्स आहेत ते कवर केले जातील. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे 1.2 स्ट्रेस अँड स्ट्रेन अँड देअर टाईप्स. आपल्याला स्ट्रेस आणि स्ट्रेन हा कन्सेप्ट बघायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे जे 3 टाईप्स आहेत, स्ट्रेसचे 3 टाईप्स, स्ट्रेनचे 3 टाईप्स हे बघायचे आहेत. त्याच्यानंतर इलास्टिक लिमिट म्हणजे काय, हुक्स लॉ म्हणजे काय आणि मॉड्युलसचे जे टाईप्स आहेत, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचे टाईप्स ते बघायचे आहेत. अगेन थर्ड पॉईंट इज स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. एक डायग्राम आहे, त्या डायग्रामवरून आपण त्याचा स्टडी करायचा आहे. अगेन पॉयझन रेशो अँड फॅक्टर्स अफेक्टिंग टू दी इलास्टिसिटी. त्याच्यानंतर फ्लुईड फ्रिक्शन म्हणजे फ्लुईड संदर्भातचे जे काही पॉईंट्स आहेत, मग त्याच्यामध्ये प्रेशर कसं आहे, म्हणजे लिक्विड प्रेशर असेल, प्रेशर डेप्थमध्ये असणारं रिलेशन काय आहे. अगेन 2 लॉज बघायचे आहेत आपल्याला, एक पास्कल्स लॉ आहे आणि आर्किमिडीज प्रिन्सिपल. आता आर्किमिडीज हा वर्ड तुम्ही किंवा हे सायंटिस्टचं नाव जे आहे ते तुम्ही ऐकलं असेल. ते वेल नोन प्रिन्सिपल आहे आणि ते आपल्याला जो काही पुढं व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत. त्याच्यानंतरचे जे 2 पॉईंट्स आहेत 1.5 आणि 1.6, हे 2 पॉईंट्स हे विस्कॉसिटीच्या रिलेटेड आहे. मग आता विस्कॉसिटीमध्ये आपल्याला त्याची मिनिंग जे आहे विस्कॉसिटीचं, त्याच्यानंतर व्हिलॉसिटी ग्रेडियंटचा कन्सेप्ट असेल, आणखी एक लॉ आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. देन 1.6 फ्री फॉल ऑफ स्पेरिकल बॉडी थ्रू विस्कस मीडियम अँड स्टोक्स लॉ. देन डेरिवेशन ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ईटा बाय द स्टोक मेथड अँड इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड अडल्टरेशन ऑन दी विस्कॉसिटी ऑफ लिक्विड, हा पॉईंट आहे. आणि त्याच्यानंतर लास्टचा जो पॉईंट आहे तो म्हणजे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. त्याचे जे व्हेरियस मेथड्स आहेत किंवा व्हेरियस टाईप्स आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर क्रायटेरिया, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग सिलेक्शन करण्यासाठीचे जे क्रायटेरिया असतील, त्याचे मेरिट असतील, डिमेरिट असतील, ते आपण त्या ठिकाणी बघायचं आहे. सो हे जे टोटल 7 पॉईंट्स आहेत, या 7 पॉईंटचा एक पहिला युनिट आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग, असं त्याचं टायटल आहे. सो बघूया युनिट 1 प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. सो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण डिफॉर्मेशनबद्दल बघू आणि याच्यानंतर जसे व्हिडिओज पुढं त्या ठिकाणी येतील त्यामध्ये आपण बाकीचे कन्सेप्ट जे आहेत ते आपण बघणार आहे. सो डिफॉर्मेशन मीन्स वॉट, या ठिकाणी एक डेफिनेशन आहे, ती डेफिनेशन रीड करतो आहे आणि याच्यानंतर तुम्हाला त्याचं मिनिंग समजेल. सी डिफॉर्मेशन द चेंज इन शेप और साइज ऑफ बॉडी आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल फोर्स इज कॉल्ड ॲज डिफॉर्मेशन. म्हणजे जेव्हा आपण एखादा फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवरती, एखाद्या बॉडीवरती ॲप्लाय करतो आहे, तेव्हा त्या बॉडीचं जे मूळची जी साईज आहे, ओरिजिनल साईज जी आहे, ती ओरिजिनल साईज असेल किंवा शेप असेल, ती काय होते, चेंज होते. आणि या चेंज जो झाला, या चेंजला काय म्हणतात, डिफॉर्मेशन असं म्हणतात. बघा या ठिकाणी एक बॉडी आहे, समजा ही एक बॉडी आहे आणि या बॉडीवरती मी काय केलं, एक व्हर्टिकली
अशा पद्धतीनं त्या बॉडीवरती फोर्स ॲप्लाय केला. मग जेव्हा आपण बॉडीवरती फोर्स ॲक्ट करतो आहे, बल ॲक्ट करतो आहे, तेव्हा काय होतं, ह्या फोर्स ॲक्ट केल्यामुळं ही जी बॉडी आहे, ही बॉडीची जी साईज आहे किंवा ह्या बॉडीचा जो शेप आहे, तो शेप काय झाला, चेंज झाला. तुम्ही बघू शकता या ठिकाणी डायग्राम आहे. या ठिकाणी असताना त्याचं ओरिजिनल डायमेन्शन बघा आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावरती आता फोर्स ॲक्ट करताय, फोर्स ॲक्ट केल्यानंतर त्याची साईज शेप या ठिकाणी या पुढच्या डायग्राममध्ये दाखवलं आहे. म्हणजे फोर्स ॲप्लाय केल्यानंतर बॉडीची ओरिजिनल साईज आणि शेप काय होते, बदलते. आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल फोर्स साईज ऑफ बॉडी चेंजेस अँड दॅट चेंज इज कॉल्ड ॲज डिफॉर्मेशन. बॉडीमध्ये फोर्स ॲप्लाय केल्यानंतर जो काही चेंज होतो, जो काही बदल होतो, त्या चेंजला, त्या बदलाला काय म्हणतात, डिफॉर्मेशन. सो डिफॉर्मेशन इज द चेंज इन शेप ऑर द चेंज इन साईज ऑफ बॉडी ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल फोर्स. या ठिकाणी आपण बाहेरून फोर्स ॲप्लाय करतो आहे, दॅट्स वाय वी कॉल इट ॲज ए एक्सटर्नल फोर्स. सो बॉडी आहे, बॉडीवरती फोर्स ॲक्ट केला. फोर्स ॲक्ट केल्यामुळं सुरुवातीला जे काही त्याचा साईज आणि शेप होता, तो साईज आणि शेप काय झाला, बदलला. म्हणजेच त्या ठिकाणी काय झालं, या बॉडीमध्ये चेंज झाला आणि ह्या चेंजला काय म्हणायचं, डिफॉर्मेशन. हा जो चेंज आहे, या चेंजला काय म्हणायचं, डिफॉर्मेशन. सो हा कन्सेप्ट झाला डिफॉर्मेशनचा. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो डिफॉर्मिंग फोर्स. ह्याच्यामध्ये पुन्हा तेच मूळचं उदाहरण, एक बॉडी आहे आणि त्या बॉडीवरती मी काहीतरी अमाऊंटचा फोर्स त्या ठिकाणी ॲक्ट केला किंवा आपण मराठीत त्याला बल असं म्हणतो. जेव्हा एखाद्या बॉडीवरती, एखाद्या ऑब्जेक्टवरती तुम्ही बल ॲक्ट करताय, तेव्हा काय होतं, त्या ऑब्जेक्टचं साईज चेंज होते आणि ज्या फोर्समुळं किंवा ज्या बलामुळं त्या ओरिजिनल ऑब्जेक्टची साईज चेंज होते, तो जो बल आहे, एक्सटर्नल ॲप्लाइड फोर्स आपण म्हणतो आहे, त्या एक्सटर्नल ॲप्लाइड फोर्सलाच दुसरं नाव आहे डिफॉर्मिंग फोर्स. डिफॉर्म म्हणजे काय, जो काही चेंज होतो त्याला डिफॉर्म असं म्हणतात आणि ज्याच्यामुळं तो डिफॉर्म होतो, तो जो फोर्स आहे, त्या फोर्सला काय म्हणायचं, डिफॉर्मिंग फोर्स असं म्हणायचं. त्या ठिकाणी याची डेफिनेशन दिली आहे बघा. डिफॉर्मिंग फोर्स is defined as the external force which changes the shape and size of body after its application. म्हणजे एक्सटर्नल फोर्स तुम्ही जर एखाद्या बॉडीवरती ॲप्लाय केला तर त्या बॉडीची जी साईज आहे आणि शेप असेल ते काय होते, चेंज होते. मग ज्या फोर्समुळं त्या बॉडीची साईज आणि शेप चेंज होते, त्या फोर्सला, त्या एक्सटर्नल फोर्सला आपण काय म्हणतो, डिफॉर्मिंग फोर्स. बघा, दोन कन्सेप्ट आपण बघितले. एक म्हणजे डिफॉर्मेशन म्हणजे काय आणि दुसरं डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे काय. जो फोर्स एखादी बॉडी आहे, त्या बॉडीवरती जो फोर्स ॲक्ट करतो, त्या फोर्सला आपण डिफॉर्मिंग फोर्स म्हणायचं आणि या डिफॉर्मिंग फोर्समुळंच काय होतं, तर डिफॉर्मेशन होतं. सो हे दोन कन्सेप्ट आपण बघितले. याच्यानंतर जो आहे रिस्टोरिंग फोर्सचा कन्सेप्ट आहे. बघा, रिस्टोरिंग फोर्सचं डेफिनेशन मी रीड करतो आहे. इट इज डिफाइंड ॲज इंटरनल फोर्स डेव्हलप्ड इन अ बॉडी in order to regain its original size and shape after the application of deforming force. किंवा सिम्पली फॉर्ममध्ये आपण असं म्हणू की रिस्टोरिंग फोर्स इज द फोर्स विच ॲक्ट्स टू ब्रिंग ए बॉडी टू इट्स इक्विलिब्रियम पोझिशन. म्हणजे आपण मगाच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं की एखादी बॉडी आहे आणि त्या बॉडीवरती तुम्ही ज्यावेळेला एक्सटर्नल फोर्स ॲप्लाय करताय, वेन we apply external force or deforming force on a body, then there is a deformation in the body. जेव्हा तुम्ही फोर्स ॲप्लाय करता त्यावेळेला बॉडीमध्ये चेंज होतात, त्याची जी साईज आणि शेप काय होते, चेंज होते. मग जेव्हा त्या ठिकाणी हा डिफॉर्मिंग फोर्स आपण रिमूव्ह करतो आहे, त्यावेळेला त्या बॉडीमध्ये एक इंटरनल फोर्स डेव्हलप होतो. तो इंटरनल फोर्स काय करतो, जेव्हा आपण ॲप्लाय केलेला डिफॉर्मिंग फोर्स आपण रिमूव्ह करतो, त्यावेळेला त्या इंटरनल फोर्समुळं काय होते, ती जी बॉडी आहे ती त्याच्या मूळच्या पोझिशनला येण्यासाठी प्रयत्न करते. आणि हा जो फोर्स आहे, द फोर्स विच कॉजेस टू रिगेन बॉडी टू इट्स ओरिजिनल साईज अँड शेप, दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज इंटरनल रिस्टोरिंग फोर्स.
त्याच्या बॉडीमध्येच असणार, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो इंटरनल फोर्स. आणि हा कधी, जेव्हा एखाद्या बॉडीवरती आपण फोर्स ॲप्लाय करतो किंवा डिफॉर्मिंग फोर्स ॲप्लाय करतो आहे, तो डिफॉर्मिंग फोर्स ॲप्लाय केल्यानंतर बॉडीचं काय होतं आहे, ओरिजिनल साईज आणि शेप जो आहे तो काय होतो, चेंज होतो. या चेंजलाच आपण काय म्हणतो, डिफॉर्मेशन. मग जेव्हा तुम्ही डिफॉर्मिंग फोर्स रिमूव्ह करताय त्यावेळेला बॉडीचा इंटरनल फोर्स जो असतो, त्या इंटरनल फोर्समुळे काय होतं, ती बॉडी त्याच्या ओरिजिनल साईजला येण्यास प्रयत्न करते. बॉडी comes to try to regain its original size and shape, and that force of the body is called as restoring force. म्हणून या ठिकाणी सिम्पल या ठिकाणी दिलं आहे, रिस्टोरिंग फोर्स इज दी फोर्स विच ॲक्ट्स टू ब्रिंग ए बॉडी टू इट्स इक्विलिब्रियम पोझिशन.